वास्तुशास्त्र अधिक का वापरतात, त्याचं महत्व काय आहे आणि वास्तुपुरुष नक्की कोण असतो? ही वास्तू जी आहे ती अग्नितत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व या 5 तत्वांनी, पंचतत्वांनीच बनलेली आहे. आणि तो पंचभूतांचा एक आकृती आहे, त्याला वास्तुपुरुष म्हणतात. वास्तू तथास्तु म्हणते परत तेच आहे की यत पिंडे तत् ब्रह्मांडे. जे पिंडित आहे ते ब्रह्मांडित आहे. जे तुम्ही बोलणार तेच होणार. जर त्या वास्तूमध्ये उत्तर दिशा बरोबर नाही आहे तर त्या वास्तूत राहणारी 4 जण आपण पकडू, त्या चौघांवरती कुठला प्रॉब्लेम येईल तर उत्तर दिशा नाहीये, उत्तर दिशा मनाशी निगडीत आहे म्हणून मानसिक त्रास होतील, करिअर रिलेटेड त्रास होतील. पूर्व दिशा खराब असेल तर आरोग्यावर प्रॉब्लेम. पश्चिमेचे वाद विकोपाला जातात, मग कोर्टात जातात. म्हणून वास्तूमध्ये कधीही वाईट बोलू नये. मृत व्यक्ती आहेत, आपल्याला ज्या सोडून गेलेत, आपल्या प्रिय होत्या तर आपल्याला सोडून गेलेत, पण नियम सांगतो दुसरं कुठे लावलं तर आपली आसक्ती वाढते. तर घरात कोणत्या गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात किंवा नसाव्यात आणि त्याचं कारण काय? नमस्कार दादा. नमस्कार. स्वागत आहे द HCF स्टुडिओच्या पॉडकास्टमध्ये. आपला आजचा भाग हा वास्तुशास्त्राला आपण डेडिकेट केलेला आहे. तुमचे ते एक्सपर्टीचं क्षेत्र पण आहे. तर वास्तुशास्त्रामध्ये आपण वास्तुशास्त्र अधिक का वापरतात, त्याचं महत्व काय आहे आणि वास्तुपुरुष नक्की कोण असतो? बघा, हा टॉपिक सुरू करायच्या अगोदर ज्या आपल्या पूर्वजांनी, ज्या ऋषी मुनींनी हे सगळं वास्तुशास्त्र बनवलं, ज्याची साधना केली, ते पराशर ऋषी आणि भृगु ऋषी यांना आपण आठवण करणं गरजेचं आहे. त्याच्यात त्यांचे शिष्य मयमतन, ज्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यांच्या मुलांनी पण ग्रंथ लिहिले आणि आपल्याला हे सगळं जसं आहे तसं आपल्या पुढ्यातच दिल्यासारखं आहे. आणि ते ग्रंथ वाचून, त्याचं अध्ययन करून आपण या सगळ्या गोष्टी करतोय, म्हणून त्यांना आठवण करणं गरजेचं आहे. वरतून 3-4 ग्रंथ आहेत, असे ग्रंथ खूप आहेत, पण काही बाप ग्रंथ ज्यांना म्हणतात की त्याच्यातून भरपूर काही गोष्टी आपल्याला समजण्यात आल्या, त्या आपण यूज केल्या आणि आपलं जीवन सुखकर केलं. ते मयमतन, अपरिजात पृक्ष, पराशर हे सगळे काही ग्रंथ आहेत. ते ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथातून आपण वास्तुशास्त्र शिकलो आणि वास्तुशास्त्राप्रमाणे आपण आपली घरं बनवली. आपल्याला घरं बनवायची कला होती, पण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य या दिशांना कुठले कुठले भूभाग असावे, कुठली योजना कुठे करावी, शयन कक्षाची असो, स्वयंपाकघराची असो, न्हाणीघराची असो, दार कुठे असावं, मागलं दार कुठे असावं, त्यांची योजना कशी असावी, त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती असावं, एक मायन्यूट पॉइंट पण या ग्रंथांमध्ये दिलेले आहेत. आणि त्या ग्रंथांचा आधार घेऊनच भारतातले अनेक वास्तुतज्ञ, ज्योतिषतज्ञ वास्तू व्हिजिट करतात, त्याप्रमाणे घर बांधायचं ठरवतात आणि लोकांना गाईड करतात. हे ग्रंथ आहेत, त्याच्यातूनच आपण, आणि आजही आपण त्या ग्रंथात जे लिहिलंय तेच बोलणार, कोणी मनातलं बोलणार नाही. मनातलं काहीच नाही, कारण की जे आपले ऋषी होते तेच सायंटिस्ट होते. आपण त्यांना ऋषी म्हणतो, पण त्यांनी त्यावेळेला सगळ्या योजना आखून दिलेल्या आहेत, तेच आपण यूज करणार. दॅट्स इट. ठीक आहे. तर माझा प्रश्न असा होता की वास्तुपुरुष नक्की कोण आहे? वास्तुपुरुष ही वास्तू जी आहे ती अग्नितत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व या 5 तत्वांनी, पंचतत्वांनीच बनलेली आहे. आणि तो पंचभूतांचा एक आकृती आहे, त्याला वास्तुपुरुष म्हणतात. तो पालथा पडलेला आहे जमिनीवर. पालथा असा नाही पडलाय, पालथा पडलाय जमिनीवर. ओके. त्याला काही वास्तुग्रंथांमध्ये आग्नेयाला निक्षेप करायला सांगितलेलं आहे, काही वास्तुग्रंथांमध्ये नैऋत्य दिशेला आहे. ओके. ओके. पण एक
सूत्र आहे की पंचमहाभूत पंचतत्वांनीच ही पृथ्वी बनलेली आहे, आपलं शरीरही बनलेलं आहे. जे पिंडीत आहेत तेच ब्रह्मांडित आहेत, जे तुझ्यात आहेत तेच माझ्यात आहेत, तेच सगळ्यांमध्ये आहेत, आणि तेच नियम लागणार. ती तत्व बिघडली तर आपण बोलतो की आपली वास्तू लाभली नाही. ती तत्व व्यवस्थित आली तर आपण बोलतो वास्तू लाभली. ओके, दुसरं तिसरं काही नाही. ती तत्व जर का बिघडली तर एक वास्तुतज्ञ एका घराला, बंगलोला, प्लॉटला, वास्तूला व्हिजिट करतो आणि आर्किटेक्चरल प्लॅन प्रमाणे, लेआउट प्रमाणे बघतो की पृथ्वी तत्व, अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व, आकाश तत्व ही तत्व बॅलन्स आहेत का, आणि बॅलन्स नसतील तर कुठली बॅलन्स नाही आहेत, आणि मग ती बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. ओके, दॅट्स इट. मग आपण म्हणतो की घरात जास्त वाद घालू नका किंवा चांगलं बोला, कारण वास्तू तथास्तु म्हणत असते. मग नक्की वास्तू तथास्तु म्हणते म्हणजे नक्की काय करते? वास्तू तथास्तु म्हणते परत तेच आहे की यत पिंडे तत् ब्रह्मांडे. जे पिंडित आहे ते ब्रह्मांडित आहे. जे तुम्ही बोलणार तेच होणार. भरपूर घरांमध्ये कसं असतं माहिती आहे, म्हणजे नवरा बायकोचे वाद होतात, सगळ्याच घरांमध्ये होतात, आणि नवरा आदळ आपटट करून दरवाजा आपटून निघून जातो. वास्तूचा मुख्य द्वार आहे, त्या द्वारातून लक्ष्मी पण येते आणि निगेटिव्ह एनर्जी पण. बरोबर. तो व्यक्ती दाराला आपटतो, निघून जातो, दाराला लाथही मारतो. आपली कधी स्कूटर पावसाळ्यामध्ये किंवा गाडी पंक्चर होते किंवा स्कूटर बंद पडते, आपण काय करतो, राग काढतो, पण ती मेकॅनिकल गोष्ट आहे. बरोबर. ती थंड पडली, धक्का मार किंवा मेकॅनिक कडे घेऊन आपण राग काढतो, लात मारतो. लात मारण्याने बरं होणार नाही, ती आणखीन खराब होईल. पुढे आपण बोलू ना तेव्हा मी सांगेल तुला द्वाराबद्दल, की एक द्वार व्यक्तीला किती शुभ फळ देऊ शकतं, आणि एक चुकीचं द्वार किंवा चुकीची घटना व्यक्तीला अशुभ फळ देऊ शकतात. म्हणून वास्तूमध्ये शुभ बोलावं, वाद घालू नये. ओके, आणि वाद घालायचे असतील तर ते योग्य भाषा वापरून, कारण की वास्तू ही तथास्तु बोलते. आपल्या जिभेवर सरस्वती बसली आहे, 24 तासामध्ये ती कधीही तथास्तु बोलू शकते, आणि उगाच आपण स्वतःच नुकसान करून घेऊ, दुसऱ्याचं नुकसान होणारच नाही. म्हणजे भांडण केल्यामुळे जी आपल्या आवाजामुळे किंवा अपशब्दाच्या वापराने निगेटिव्ह एनर्जी जी पसरते ती आपल्यालाच नडते. तीच नडते, आणि आपल्या जिभेवर सरस्वती बसलेली आहे, ती तथास्तु बोलणार. वास्तू तथास्तु कसं बोलते, तर ती पंचमहाभूतांनी बनलेली आहे, म्हणजे जे बाहेर आहे तेच घरात आहे, काही वेगळंच नाहीये. हीच एनर्जी फिरते, तीच एनर्जी गंधर्वमध्ये आहे, तीच एनर्जी माझ्यामध्ये आहे, तीच एनर्जी एका मोठ्या उद्योगपतीमध्ये आहे, तीच एनर्जी एका साधारण व्यक्तीमध्ये पण आहे, तीच एनर्जी फ्लो करते. तत्व बदलली, एखादी एनर्जी जास्त फ्लो करायला लागली, जर वायू तत्व कमी असेल तर वायू एनर्जी कमी असेल, पृथ्वी तत्व कमी असेल तर एखाद्याला पृथ्वी तत्व कमी असेल तर ती अर्थ एलिमेंट जे आहे ते कमी असणार. बरोबर. म्हणून आता जसं तू म्हणाला वाद झाला, वास्तू तथास्तु बोलते. वादामध्ये आपण काही बोललो ना, आपली वास्तूमध्ये जे पॉइंट निगेटिव्ह आहे, जलतत्व चुकीचं आहे असं आपण समजू, तर जलतत्व हे मनाशी निगडीत आहे, तुम्हाला मानसिक त्रास होणार. बरोबर. जर त्या वास्तूमध्ये उत्तर दिशा बरोबर नाहीये तर त्या वास्तूत राहणारी 4 जण आपण पकडू, नवरा बायको 2 मुलं असं आपण समजू, कॉम्पॅक्ट फॅमिली. त्या चौघांवरती कुठला प्रॉब्लेम येईल, तर उत्तर दिशा नाहीये, उत्तर दिशा मनाशी निगडीत आहे, म्हणून मानसिक त्रास होतील, करिअर रिलेटेड त्रास होतील. जर एखाद्याला मुलं घाबरतील, ती 1-2 तास अशीच आपली कुडकुडत बसतील, हा तर माणूस निघून गेला ना बोलून. बायकोला चिंता असेल, बाबा रे आता ट्रेनने जाईल, बसने जाईल, बाईक चालवेल, कसा चालवेल, कार चालवेल, फास्ट चालवेल, स्लो चालवेल, तेच त्रास, हा बोलून निघून गेला. हा व्यक्ती ऑफिसला गेला, आपलं काम केलं, हा विसरला पण मी भांडलो, पण त्या वास्तूने त्यांच्यावर इम्पॅक्ट दिला जे घरी आहेत. बरोबर. मुलं शाळेत जातील, मित्रांना भेटतील, तेव्हा ते विसरतील. ओके, पण परत आल्यानंतर
बापरे आता 6 वाजता बाबा येणार, म्हणजे बाबा तेच डोक्यात घेऊन येणार का, ते बिचारे टेन्शन मध्ये. पूर्व दिशा खराब असेल तर आरोग्यावर प्रॉब्लेम होतो. दक्षिण दिशा असेल तर वेगळ्या पद्धतीनं प्रॉब्लेम. पश्चिम दिशा असेल, पश्चिम ही वादाची दिशा आहे, पश्चिमेचे वाद विकोपाला जातात, मग कोर्टात जातात. म्हणून वास्तूमध्ये कधीही वाईट बोलू नये. मग ती तुमची कमर्शियल वास्तू असो, तुम्ही घरात राहत असाल, काही इंडस्ट्रियल असो, कुठल्याही वास्तूमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या केबिनमध्ये कधीही निगेटिव्ह बोलू नका. आणि करून बघा, तुम्हाला त्याचे फळ मिळतील. बाईक चालवताना तुम्ही तिला लात मारता, काही संबंध नाही तिचा, ती काय जीव आहे का, पण तू करतो की नाही आपण, त्याला मेकॅनिककडे घेऊन जा. तुम्ही अक्षरशः स्वतःची स्कूटर स्वतः पुसली व्यवस्थितरित्या, फक्त तुम्ही मेकॅनिक नाही, तुम्ही मेकॅनिकल कामच नाही करू शकत त्याचं, पण तुम्ही ती पुसलीत ना, तरी पण ती तुमची साथीदारीन 10 वर्ष 15 वर्ष न त्रास देता. आलं लक्षात. म्हणून वास्तूमध्ये शुभच बोलावं. ओके. दरवाजात उभं राहून तरी बोलू नये, तेवढं तरी करावं. मग या गोष्टी आहेत की आपण ऐकलं की प्रत्येक दिशेचे काय काय प्रदोष आहेत, दोष आहेत. मग वास्तू दोष नक्की काय गोष्ट असते? बघा, वास्तूमध्ये एक आता जर का मला एखाद्या व्यक्तीच्या घरी जायचं आहे, त्यांनी मला इन्व्हाइट केलं की आम्ही नवीन वास्तू घेतली आहे, आम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही सजेस्ट करा की आम्ही काय काय करू. किंवा काही लोक अगोदरच विचारतात की आम्ही हे 4 फ्लॅट सिलेक्ट केलेले, त्याच्यातले करा. वास्तुशास्त्र हे सगळ्या गोष्टीचा उगम हे ज्योतिषशास्त्रात आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये पूर्व दिशा आहे म्हणजे प्रथम स्थान आहे, उत्तर दिशा आहे म्हणजे चतुर्थ स्थान आहे, पश्चिम दिशा सप्तम स्थान, दक्षिण दिशा दशम स्थान. जर एखाद्या, हे इंटरकनेक्टेड आहे, हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. न्यूमरोलॉजी असो, इंटरकनेक्टेड आहे. या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहे. ओके. तर अशा वेळेला, ज्या वेळेला पूर्व दिशा दूषित झाली, तर पूर्व दिशेचे जे दोष असतील, आरोग्या संदर्भातले असतील, सामाजिक पत ही पूर्व दिशेकडून बघितली जाते. जी सामाजिक पत आहे व्यक्तीची, ती पूर्व दिशेकडून बघितली जाते. त्याचं आरोग्य बघितलं जातं, त्याचं एक्सपेंडिचर बघितलं जातं, त्याची सेक्युरिटी बघितली जाते. पूर्व दिशा व्यवस्थित नसेल तर व्यक्ती सेक्युअर्ड नसतो. काही जणांचे जॉब सेक्युअर्ड असतात, जे गव्हर्नमेंट सर्वंट असतात, तर त्यांचे जॉब त्यांना माहिती असतं की माझे जॉब तसा सेक्युअर्ड आहे. पण काही जणांचे जॉब बिलकुल सेक्युअर्ड नसतात. बरोबर. मग त्यांच्या पत्रिकेमध्ये, त्यांच्या वास्तूमध्ये हे पूर्व दिशेचे दोष असतात. त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. खांदाच दुखतोय, मांडीच दुखते, पोटाचे विकार असतात, डोक्याचे विकार असतात, नाक गळत असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण त्याला फुल स्पीडमध्ये वास्तू चालू देत नाहीत. तीच पूर्व दिशा चांगली असेल, तो व्यक्ती बरोबर टायमाला उठतो, त्याला काही त्रास होत नाही, तो आपला आवरतो, एकदम टायमाची टेन पकडतो आणि टायमावर ऑफिसला पोचतो आणि सुदृढ पोचतो, एनर्जेटिक पोचतो. झोपेत पोचत नाही की परत तोंडाला पाणी लावून मी एवढा 1 तास बाईक चालवून आलो. पुण्यामध्ये आहे ना, एवढे ट्रॅफिक असतो. पण ज्यांची पूर्व दिशा स्ट्रॉंग आहे, उगवल्या उगवत्या सूर्य तुम्हाला एनर्जी देतो. आणि काय देतो? अवेअरनेस देतो. आपल्याला काय करायला पाहिजे. तो भरकटत नाही आणि भरकटवू देत नाही. सूर्य तुम्हाला भरकटवू देत नाही. तो अवेअरनेस देतो की मी चुकीचं करतोय का बरोबर करतोय. आलं लक्षात. तो एक्सपेरिमेंट देतो की आपण हे एक्सपेरिमेंट करू, बघूया का. तर घरात तो बायको बरोबर सांगतो. जो स्ट्रॉंग माणूस बाकीच्या लोकांना पण स्ट्रॉंग बनवतो. वीक माणूस हा दुसऱ्याला स्ट्रॉंग बनवू शकत नाही. जर एखाद्या घराची पूर्व दिशा निगेटिव्ह आहे, जर त्याच्यामध्ये कट असेल, दोष असेल, बंद असेल, तर ती व्यक्ती स्ट्रॉंग नसते. किंवा स्ट्रॉंग बनण्यासाठी त्याला खूप पुश करावं लागतं. स्वतःची इमेज ही फर्स्ट हाऊस पूर्व दिशा इथून बनते. आणि जर का पूर्व दिशा नसेल तर त्या व्यक्तीला आपली इमेज बनवताना खूप त्रास होतो. किंवा बनलेली असेल तर पुश करावं लागतं, सतत पुश करावं लागतं.
स्वतःची ऍडव्हर्टाईज स्वतःच करावी लागते. हे पूर्व दिशेचे दोष आहेत. आणि आरोग्यही सांभाळावं लागतं. त्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाला आरोग्य सांभाळावं लागतं. म्हणजे एखादा कर्ता पुरुष असेल तर त्यांच्या मिसेसचं पण त्याला आरोग्य सांभाळावं लागतं, मुलांचं पण लागतं, आई वडील असतील तर त्यांचं पण लागतं. हे किती जिम्मेदारी येते बघ. जर पूर्व दिशा ओके असेल ना तर तो निर्धास्तपणे ऑफिसला जातो, त्याचं मस्त काम करतो, त्याला काही चिंता नसते, सगळे सुखी असतात, आनंदी असतात, एनर्जेटिक असतात. जसा तो एनर्जेटिक येऊन घरी येतो तसे हे पण उछलकूद करायला तयार असतात. बाबा आज कुठे, गार्डनमध्ये का, नदीवर जाऊया, काय करूया, स्विमिंग पूलला. नाहीतर जर पूर्व दिशा नसेल तर माणसाची एनर्जी लो असते. म्हणजे सर्व दिशांचा खेळ आहे. दिशांचा खेळ आहे. उत्तर दिशा आहे, पश्चिम दिशा आहे आणि उपदिशा पण आहेत. त्या पण आपण पुढे कधीतरी या पॉडकास्टमध्ये घेऊच. ओके. मग आपण घराची वास्तू ज्यावेळी बघतो, एखादं नवीन घर घ्यायचं किंवा मी घेतलंय घर, तर घरात कोणत्या गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात किंवा नसाव्यात आणि त्याचं कारण काय? किंवा म्हणजे माझा दरवाजा या दिशेला हवा किंवा माझा घरातला वॉशरूम असेल तर तिकडे, जो किचन इकडे असं. बघा, दरवाजा हा फार इम्पॉर्टंट आहे. फार 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 मोस्ट इम्पॉर्टंट. फार मोस्ट. वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या मुख्य दिशा आहेत. आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या उपदिशा आहेत. ह्या दिशांना दरवाजे येणार. वास्तुशास्त्राप्रमाणे मुख्य दिशेला दरवाजे म्हणजे सांगितलेले आहेत की या दिशेला दरवाजे असावेत. त्यांचं ठाम मत आहे वास्तुशास्त्राप्रमाणे की उपदिशा ज्या आहेत, ज्या अगोदर मी सांगितले आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, उपदिशेला सांगितलेलंच नाही की उपदिशेला दरवाजाच नको. पण आता प्रॉब्लेम आहे की भरपूर बिल्डिंगमध्ये उपदिशेला दरवाजे आहेत, ते आपण बोलूच. पण मुख्य दिशेला दरवाजा हवा. मुख्य दरवाजा, सेफ्टी डोअर नाही. मुख्य दिशेला मुख्य दरवाजा पाहिजे आणि मुख्य दरवाजाला फार महत्व आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुमच्या घरात काही प्रॉब्लेम असतील आणि मुख्य दरवाजा जर का कर्त्या पुरुषांनी किंवा जी व्यक्ती जाते, त्यांची मिसेस जाते इंटरव्ह्यूला, व्हॉटएव्हर, फक्त सुक्या किंवा ओल्या कपड्यांनी मुख्य दरवाजा पुसून तरी गेलात ना तरी लोकांची कामं होतात. एवढा तो पॉवरफुल आहे. लोक लक्षात देत नाहीत. एवढा पॉवरफुल आहे मेन डोअर. पण मेन डोअर तुम्हाला तसा सजवला पाहिजे, तो स्ट्रॉंग पाहिजे, तो कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग पाहिजे. मुख्य दरवाजाबद्दल बोललं तर आजकाल बाहेर तुम्ही बघाल ना गंधर्व, तर सेफ्टी डोअर सजवलेला असतो. ती डोअरची आपली फ्रेम असते, त्या फ्रेमच्या वरती काहीतरी आणखीन बनवतात आणि सेफ्टी डोअर असा नाही. राजा सिंहासनावर बसला पाहिजे, सेवक बाहेरच पाहिजे. इथे सेफ्टी डोअरला, सेफ्टी डोअर म्हणजे तो आपण उघडत नाही अनोळखी माणसासाठी. जे यांना हवंय त्यांनाच आपण घरी घेतो, बरोबर ना? आता जाळीतून बघतो. पण तोच दरवाजा लोक चुकीने सजवतात. मुख्य दरवाजा सजवला पाहिजे. मुख्य दरवाजावरतीच पाटी हवी. मुख्य दरवाजावरतीच पाटी हवी. सजवायचं म्हणजे नक्की काय? सजवायचं म्हणजे जर तुम्ही सेफ्टी डोअर सजवलात, मी जसं सांगितलं, चौकटीमध्ये, आयताकृती चौकटीमध्ये मुख्य दरवाजा आपल्याला दिला जातो बिल्डरकडून. आपण सेफ्टी डोअर बांधतो. मग आपला आर्किटेक्ट सांगतो किंवा सुतार सांगतो आपण असे कलाकुसर करूया. आपण पण बोलून जातो एवढा खर्च केलाय तर त्याच्यात काय आहे, 10,000 रुपये कुठे बघतोय, करून टाकू. पण त्याच्यामध्ये मुख्य दरवाजा लपून जातो, त्याची सजावटच लपून जाते आणि सेफ्टी डोअर सजवला जातो. राजाच सजवला गेला पाहिजे, त्यांनीच भरजरी आभूषण घातली पाहिजे, हे लक्षात ठेव. मी जसं सांगितलं, डोअर आपटून तो गेला, भांडण झालं, तो निघून गेला. जे घरात राहत आहेत त्यांना त्रास सहन झाला. जी दिशा चुकीची असेल त्या दिशेप्रमाणे त्यांना मानसिक, शारीरिक त्रास झाले. ओके. मुख्य दरवाजा फार महत्वाचा आहे आणि तो मेन पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला हवा. इन डेप्थ गेलो तर वास्तुशास्त्रामध्ये असे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कुठल्या पादामध्ये हवाय, कुठल्या डिग्रीला हवाय, ते इन डिटेल वाली पोर्शन आहे. परंतु मुख्य दिशेला दरवाजे हवे. दक्षिणेला सुद्धा चालत नाही म्हणतात ना? फार चुकीचं आहे.
मय मतन म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एवढे डिटेलमध्ये दिलेलं आहे की दक्षिणेचा दरवाजा हा उत्तम आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही मुख्य दिशांचे दरवाजे चांगले. दक्षिण म्हणजे शीण नाही, दक्षिण म्हणजे उलट प्रॉस्पेरिटी. तू जे जी शहरं बघ त्यांचे दक्षिण दिशेला प्रॉस्पेरिटी आहे. साऊथ मुंबई म्हणजे मुंबईला गेलात, साऊथ मुंबई एवढ्या घरांच्या कोटीच्या कोटी किमती आहेत की साधारण असाधारण माणसंच जाऊ शकतात. मग 100 वर्षापूर्वी पण ती महाग होती. आणि आत्ताही साऊथ, पुण्याचं साऊथ बघ, बेंगलोरचं साऊथ बघ, दिल्ली, साऊथ दिल्ली बघ, सगळे आपले मोठे मोठे पदावर बसलेली व्यक्ती ही साऊथ दिल्लीमध्ये बसते. ऑफिसेस आहेत डिफेन्सची, फायनान्सची, ही कुठे आहेत? साऊथ दिल्ली. संसद भवन कुठे आहे? जे कायदे बनवतात आपल्यासाठी, नागरिकांसाठी, आपल्या हक्कासाठी भांडतात, कुठे आहे? साऊथला आहे. साऊथ इज पॉवरफुल. साऊथला तू बसलास तर तू पॉवरफुल होणार. मग कशाला साऊथला आपण दोष द्यायचा? बिलकुल मनातून काढून टाका. साऊथचा दरवाजा लोक घाबरतात, मला पण अनुभव आलाय. लोक घाबरतात, लोक डायरेक्ट पंचमुखी हनुमान वगैरे लावतात. मी त्यांना सांगतो नका लावू. तुम्ही 6 महिने घालवले, हाऊ यू फील? मला आय फील पॉवरफुल. मला पॉवरफुल वाटतंय, पण आतून भीती वाटते. आणि जे काही चुकीचं झालं ते या दरवाजामुळेच झालं, असं त्यांचा तो समज झालाय. तो समज खूप चुकीचा आहे. मी 2 ओळीपूर्वी सांगितलं ना, साऊथ दिल्लीला कोण असतं? पॉवरफुल माणसाचा. तुम्हाला पॉवर नकोय का? हवे. नक्की. मला तर असं वाटतं सगळ्यांना पॉवर हवी आहे. आणि आणखीन पॉवर हवी आहे ना. ती पॉवर कशा आहे? म्हणजे पॉलिटिकल पॉवर असो, म्हणजे पैशाची पॉवर असो, शैक्षणिक पॉवर असो, जमिनीची पॉवर असो. जमीन असली म्हणजे पॉवरफुल माणूस ना. दक्षिण दिशा तुम्हाला पॉवर देते, पॉवरफुल बनवते. जे राजकारणी आहेत आता त्यांना संकट पण मोठी येतात. आता तुम्हाला जर का नॉर्मल आयुष्य जगायचं तर तुम्हाला दक्षिण नको. पण ज्यांना सिरियसली पॉवरफुल आयुष्य जगायचे आहे, जे बांधकाम व्यावसायिक आहेत, जे मोठे मोठे टेंडर्स घेतात करोडो रुपयाचे, किती मोठं काम आहे ते, किती मशिनरी लागतात, किती 100-1 लोक त्यांच्याकडे कामाला असतात, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट. किती पॉवरफुल काम आहे. मग कोणाला नकोय पॉवर? नको गंधर्व, पॉवर हवी ना. तुम्हाला नाही वाटणार की माझ्या खाली 20-22 जण काम करावी? वाटणार नक्कीच. माझा आवाका वाढावा, वाटणार ना. देश विदेशातल्या लोकांना मी भेटू, बोलू. ओके, मग त्याच्यासाठी पॉवर लागते. दक्षिणेचा दरवाजा बिलकुल वाईट नाही. आणि ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, मी सांगत नाहीये, ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. ग्रंथ तर मानाल, जे आपले ऋषीमुनी आहेत त्यांनी लिहून दिलेलं आहे. मय मतन हा बाप ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की दक्षिण दिशेला द्वार काही वर्ज्य नाही. ओके. पहिला गाव वसवायचे तेव्हा दक्षिणेला सावकार किंवा मुख्य व्यक्ती दक्षिणेला राहायच्या. आलं लक्षात? मग आता दरवाजावरती आपण गणपती लावायचं नाही असंही म्हणतो. नाही, त्याला देवघरातच लावावा. बिलकुल नाही. कोणताच देव लावू नये, कुठलाच देव लावू नये. का लावावा? काही लोक जे सत्यसाईबाबा असो, गाडगे महाराज असो, स्वामी समर्थ असो, स्वामींची पोथं लावतात. नका लावू. ते नतमस्तक होण्यासाठी आपण त्यांच्याकडे जातो, आहे की नाही? आपण वर्षातून एकदा कुठल्या तरी देवस्थानाला भेट देतो, नतमस्तक होण्यासाठी जातो, त्यांच्याकडून पॉवर घेतो. बरोबर. नतमस्तक होऊन आपण तिथे 1 तास 2 तास सेवा करून पॉवर घेतो आणि परत येऊन आपण इथे एनर्जेटिक काम करतो. त्यांना दारावर लावणं बिलकुल शोभादायक नाही. गणपती आपल्या देवघरात शोभतो. गणपती अथर्व शीर्ष बोला, बुद्धीची देवता आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे आयुध पण आहेत. मूलाधार चक्राचा स्वामी आहे. तुम्हाला स्थिर करेल, तुम्हाला इथे तिथे हलवून देणार नाही, फोकस राहील. कशाला देव बाहेर लावता? बिलकुल लावायची गरज नाही. बाहेर लावायचं आहे, स्वस्तिक यंत्र येतं ते लावा, किंवा स्वतःच्या हाताने शुभ मुहूर्त, दसरा आहे, दिवाळी आहे, पाडवा आहे, तेव्हा अष्टगंधामध्ये स्वस्तिक काढा
आणि दरवाजावर लावा. दॅट्स इट. कुठल्याही मी बघितलं दक्षिणेला दरवाजा आहे तर लोक घाबरतात, सामान्य लोक आहेत घाबरतात, मग ते पंचमुखी हनुमान लावतात. खरंच गरज नाही, तुम्ही स्वस्तिक लावा. तुम्ही टाईल्स येतात बघ ज्याच्यामध्ये कमळाचे चिन्ह असतं, कलश वगैरे असतो. येस, कलश असतो, लावा ना. तुम्ही कलशाची पूजा करू शकता ना. तुम्हाला असं वाटतंय की काही लोकांना ना सवय असते बाहेर निघायला असं वरती हात लावून मग निघतात, म्हणून ते म्हणतात नाही नाही आम्ही गणपतीवर खूप श्रद्धा आहे हो, म्हणजे कसं आहे की आम्ही असं हात लावूनच बाहेर निघतो. मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही देवघरात जा, देवाजवळ हात जोडा आणि वा पुढे. दॅट्स इट. स्वस्तिक, काय म्हणतात त्याला, मंगल कलश, ओके, आणि बाकीच्या काही गोष्टी असतील ते स्वस्तिक काढा तुम्ही. काही कमळ पुष्प आहे, सिरियसली कमळ पुष्पाची टाईल लावा, मोठी टाईल लावा. शुभचिन्ह आहेत, जी शुभचिन्ह आहेत, गाय वासरू शुभचिन्ह आहे, ती चिन्ह वापरा. जी शुभचिन्ह आहेत ती वापरा. जैन धर्मीय असतील तर त्यांच्या धर्मामध्ये आहेत. आपल्याकडे ओम आहे, आपण ओम लावू शकतो. पण उगाच देवदेवतांची चित्र लावून त्यांना घराच्या बाहेर ठेवू नका. त्यांना देवाऱ्यात ठेवा आणि मनात ठेवा, ओके. नाही त्यांचं नामस्मरण करत करत बाईक चालवा, ट्रेनमध्ये प्रवास करा, कार चालवा, किती मजा येते बघा. मग ते तुमच्या सोबत आहेत. मी गाडीमध्ये पण बघितलंय, आता विषय निघाला म्हणून, गाडीमध्ये पण मोठ्या मोठ्या फ्रेम मध्ये लावतात. छोटासा गणपती लावा, स्वामींची मूर्ती लावा. उगाच मोठं लावून काही नाही होणार. तुम्ही गाडी सेफ चालवा, उगाच मोठं लावून काही होणार नाही. म्हणून, आणि ते ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आपले ऋषी मुनी सामान्य माणसासाठी किती विचार करत होते बघ. दरवाजा कसा असावा त्याच्याबद्दल मय मतन या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही पुस्तक घेऊन वाचू शकता, फक्त वाचायला हवं. 300-400 पानं तुमची वाचण्याची तयारी हवी. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये लिहिलेल्या श्लोकांसकट, मी इथे श्लोक बोलून दाखवू शकत नाही, पण श्लोकांसकट लिहिलेलं आहे दरवाजा कसा असावा. दरवाजावरच्या फोटो बद्दल आपण बोललोच. आता घराच्या आतमध्ये सुद्धा आपल्या घरातले जी माणसं मृत आहेत त्यांचे फोटो आपण लावतो, किंवा एखाद्या शस्त्रधारी पुरुषाचे फोटो वगैरे लावतो. त्या गोष्टींचा काही परिणाम होतो का आपल्यावर? बघा, फोटो लावायच्यात, मृत व्यक्ती आहेत आपल्याला, जे सोडून गेलेत, आपल्या प्रिय होत्या आपल्याला सोडून गेलेत, पण नियम सांगतो दक्षिणेलाच लावायचं, दुसरं कुठेही लावायचं नाही. दुसरं कुठे लावलं तर आपली आसक्ती वाढते. अनेक लोकांना माझ्या आई स्वप्नात आली, आईने असं सांगितलं रे, बाबा स्वप्नात आले होते असं सांगितलं, बिकॉज ते साऊथला नाही आहेत. अन्य दिशेला लावले तर आसक्ती वाढते, आपली वाढते. त्यांना तर गती मिळाली, आपण व्यवस्थित त्यांचं सगळं केलं, सगळं चालवलं, 12व 13व सगळं चालवलं, त्यांना गती मिळाली. वेगवेगळे धार्मिक लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीनं करतात, ते गती देतात. आपण गती दिली ना, आपण चुकीचा फोटो लावला, आपण आसक्त होतो. आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला आपल्या मुलांची लग्न करायची आहेत, त्यांचं करिअर करायचं आहे, त्यांचं एज्युकेशन करायचं आहे की नाही. आपल्याला आसक्ती सोडावी लागेल. हा, त्यांनी आपल्याला शिकवण दिली, मांडी मोडूनच बस, जेवताना बोलू नकोस, टीव्ही बघून जेवू नकोस. अरे किती आपल्याला शिकवलं त्यांनी, आपल्या शाळेच्या शिक्षकांनी शिकवलं, आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिकवलं, आपण पाळतोच आहे ना. आणि आपण पुढीला पण देतोय, वाकडे तिकडे बसू देत नाही ना, बरोबर आहे ना. अनेक नियम आहेत. घरातून निघताना देवाला नमस्कार करून निघरे, आहे ना. ही त्यांनी शिकवण दिलेली तीच वापरायची, त्याच्यातूनच आपण त्यांना. पण प्लीज फोटो इथे तिथे न लावता फक्त दक्षिणेलाच लावा. आता दुसरा प्रश्न जो विचारला की शस्त्रधारी, काही अशी घराणी आहेत जे शस्त्र वापरत होते. उगाच ज्यांच्या घराण्यामध्ये शस्त्र वापरत नव्हते, उगाच शस्त्र लावू नका. पण ज्यांच्या घराण्यामध्ये लावत होते त्यांचे काही पूर्वज, पणजोबा, खापर पणजोबा हे शस्त्रधारी असतील, त्यांची फ्रेम असेल तर ती लावू शकता. फक्त कुठलंही शस्त्र हे रोखलेलं नसावं समोरच्यावर.
काही गन वापरत असतील किंवा तलवार वापरत असतील, भाला वापरत असतील तर रोखलेलं नसावं, भाला घेऊन उभे असतील. प्रभू रामचंद्राची फ्रेम आहे, धनुष्य लावलेलं आहे, भात्यामध्ये बाण आहेत, सीतामाई आहे, लक्ष्मण आहेत, हनुमान आहेत. प्रभू रामचंद्राची फ्रेम अशीच लावा, एकटे प्रभुराम लावू नका. पण ते शस्त्रधारी आहेत ना. आलं लक्षात? श्रीकृष्णाची फ्रेम आहे, कुठल्याही व्यक्तीची तुम्ही लावू शकता. दक्षिणेला नाही लावायची, पूर्वेला लावा. ओके ओके. आपले जे आप्तजन आहेत, आपल्या फॅमिलीचा फोटो, आपली मिसेस, 2 मुलं ह्यांच्याबरोबर किंवा आई वडिलांचा पूर्ण फॅमिलीचा फोटो, आपण कधी कधी फिरायला जातो किंवा लग्न समारंभाला जातो, तर छानसा फोटो काढावा आणि तो पश्चिमेला लावावा. पश्चिमेला लावावा. जर आपला आपण कॉलेजमध्ये एकदम काही मित्रांबरोबर गट्टी असते आपली, एकदम असते की नाही, आपल्याला आठवण पण असतो काय मजा केली होती ना आपण, आता सगळं मजा गेली, आपल्याला वेळत नाही आता. तर आपल्याला जर का त्याची खूप आठवण येत असेल पण तो रेग्युलर टच मध्ये नसेल, आपला भाऊ असतो, मावस भाऊ, चुलत भाऊ, एकदम लहानपणी आपण असे वाढलेलो असतो ना की बाजूला बसूनच जेवायचो. अरे बाबा हे कुठे जातील एकत्रच जातात, असं होतं की नाही. पण पुढे काळाच्या ओघामध्ये तो कुठेतरी करिअरसाठी बँगलोरला निघून गेला, तू इथे राहिलास, त्याची आठवण येत असेल तर सिरियसली हा प्रयोग करून बघा. त्याच्याबरोबरचा फोटो पश्चिम दिशेला लावा, छोटासा लावा, एकदम मोठा वगैरे लावायची गरज नाही, लावा. ओके. त्याच्यामुळे खूप फरक पडेल. मग कन्व्हर्सेशन सुरू होईल. एखाद वेळेला तो US ला असेल आणि तो आला पुण्याला, पण घाई गडबड एवढी असते, फ्लाईट पकडायची आहे, तर तुला भेटायचंच राहून गेलं. मनात दोघांच्याही आहे, पण फोनवरच चालू आहे, तू बिझी, तो बिझी. अशा वेळेला फ्रेम लावल्याने खरंच तो माणूस वेळात वेळ काढून, किंवा दोघांनाही वेळ मिळते आणि दोघं एका सेंटर पॉइंटला भेटतात. ओके. पश्चिम दिशेला असे फोटो लावा. ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे त्यांनाही लावू शकता, ज्यांना तुम्हाला भेटावं असं वाटतंय, ज्या आत्ता जीवित असलेल्या महान लोकांना तुम्हाला भेटावं असं वाटतंय, जे कोणी बिझनेसमॅन असेल, आयडल असेल कोणाचा, ॲक्टर ॲक्ट्रेस असतील, आता ॲक्टर ॲक्ट्रेस जाऊ दे, बिझनेसमॅन असेल, पॉलिटिशियन असतील, किती विचारवंत आहेत, किती लेखक आहेत, कवी आहेत, काय सुपर्ब कविता करतात, गाणी लिहितात, आपल्याला वाटतं ना कभी तो कभी रूबरू हो जाए. तुम्ही तो लावू शकता, प्रयोग करून बघा. अशा काही घटना घडतील की तुम्ही त्यांच्या जवळ तरी जाल. घरातल्या दरवाजांबद्दल आता आपण चर्चा केली, यानंतर पुढे आपण बघूया किचन किंवा बेडरूम वगैरे कुठे असावं, असं काही आहे का? पहिला नियम आग्नेयचा आहे किचनसाठी, आणि पहिला नियम बेडरूमसाठी नैऋत्य दिशेचा आहे, साऊथ वेस्ट. आता फ्लॅट्स बनतात, एका फ्लोअरला 4 फ्लॅट असतात, प्रत्येकालाच आग्नेय दिशेचं किचन मिळेल असा प्रकार होत नाही. मिळालं तर अतिउत्तम, पण मिळत नाही. अशा वेळेला लोकांनी तोडफोड करून आग्नेयची बेडरूम काढून तिथे किचन न्यायचा प्रयत्न करू नये. कारण की तुम्ही आग्नेयची बेडरूम काढणार, तिथे किचन नेणार आणि किचनला बेडरूम बनवणार. जेव्हा तुम्ही तुमच्या किचनला बेडरूम बनवता तेव्हा तुमच्या वरचा फ्लोअरवाला पण तिथेच किचन ठेवलेलं आहे, तुमच्या खालच्या वाल्यांनी पण तिथेच किचन ठेवलंय, दोन्ही अग्नीमध्ये तुम्ही सँडविच होऊन जाल. ओके. आणि बेडरूम ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा झोप घेतो तेव्हाच आपण रिकवर करतो, बरोबर ना? बरोबर. आणि तीच जर का तुम्ही सँडविच वाली झोप घ्याल, अग्नितत्व तिथे असणारच ना. तर उगाच ते करू नका. त्याच्यासाठी वेगळे प्रयोग आहेत. तोडफोड करून 3-4 लाख रुपये खर्च करून त्याच्यापेक्षा वास्तूमध्ये उपाय आहेत. ओके. अग्नितत्व आपण कसं बॅलन्स करू शकतो त्याचे उपाय आहेत. एखाद्या तज्ज्ञ वास्तुतज्ञाला बोलवा, त्याच्याकडून कन्सल्टिंग करून घ्या. कधी कधी आपण बघतो एक प्रयोग असतो की पायातल्या पॉइंट्स दाबून आपण आपले डोकं दुखायचं थांबवतो, ॲक्युप्रेशर होतं की नाही. मग आपण कसं करणार, विपरीत दिशे जे आहेत तिकडे रिपेअरिंग करणार, ज्याच्यामुळे ही दिशा आपण ॲक्युप्रेशर मध्ये त्या बघ ते लोक दाबतात, अंगठे दाबतात किंवा पावलं दाबतात, पायाचे एक पॉइंट दाबतात,
मग आपला गॅस रिलीज होतो किंवा कंबरचा प्रॉब्लेम रिलीज होतो किंवा डोकं दुखायचं किंवा मान मुरगळली असेल ते कसं होतं. मग आपण इकडे हेच करणार आहोत. म्हणून तोडफोड करू नका, लाखो रुपये वाया घालवू नका. फार कमी पैशामध्ये उपाय होतात, ते उपाय करा. ओके. आणि आणखीन बोलता बोलता उपाय सांगून टाकतो. येलो कलर जो आता तू तुझ्या मांडीवर ठेवलाय, हा गुरुतत्वाचा कलर आहे. गुरुतत्व न्यूट्रल करतं. तर असं काही सिच्युएशन आलीच तर तिथे येलो कलर वापरा. जसं आपण हा मॅट ब्ल्यू कलरचा आहे, तसं कुठला ना कुठला येलो कलर वापरा. म्हणजे एनर्जी, मी सांगितलं ना, एनर्जीचाच खेळ आहे. बरोबर. तत्व, पृथ्वी तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, जल तत्व, आकाश तत्व, तर न्यूट्रलाइज करेल. ज्याच्या डोक्यावर गुरुचा आशीर्वाद आहे त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. हा गुरुतत्वाचा कलर आहे, वापरा सरळ सरळ. हा आत्ता सांगितलेला उपाय. उगाच तोडफोड लाखो रुपये तरी वाया घालवू नका. हे आपल्या घराचं वास्तुशास्त्र झालं. आता आपण ज्यावेळी इतिहासात बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, त्यावेळी त्यांनी बांधलेले गडकिल्ले, त्यांच्याही आधी बांधलेले सुद्धा गडकिल्ले आपण बघतो आज. ते किल्ले बांधताना सुद्धा वास्तुशास्त्राचा काही अभ्यास किंवा काही केलं होतं का? किंवा इकडेच बालेकिल्ला हा याच दिशेला असावा, असं काही वास्तुशास्त्र तेव्हाही बघितलं का? आता बघा, किल्ले बांधले त्याच्या खूप अगोदरपासून वास्तुशास्त्र आहे. खूप अगोदर, म्हणजे ज्या वेळेला किल्ले बांधले गेले असतील तेव्हाही वास्तुशास्त्राचा पुरेपूर उपयोग केला असेल. किल्ल्यांवर काय व्हायचं तर किल्ल्यावर खलबतं व्हायची, न्यायनिवाडे व्हायचे, युद्धाच्या आखण्या व्हायच्या, काही हेर यायचे, त्यांच्या गुप्त वार्ता असायच्या, त्या पब्लिकली तर घेत नव्हते. मग ती खलबत शाळा होती, तिकडेच ते व्हायचं. आलं लक्षात? तेव्हाही वास्तुशास्त्र बघितलं होतं. आज काही किल्ले, काही वाडे भग्न झालेत, पण जुने त्यांची जर का मॅप काढले तर आपल्याला तिथे दक्षिण दिशेचा उपयोग झालेलाच दिसतो. सेकंडरी पूर्व दिशेचा उपयोग होतो. उत्तर पश्चिम या दिशेचा उपयोग होत नाही, कारण की तिथे एवढं मोठं राज्य सांभाळायचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या न्यायनिवाडे, खलबत, जे काही इनपुट्स येणार आहेत, फायनान्स, मोठा फायनान्स असेल ना, एवढं राज्य सांभाळायचं म्हणजे मोठा फायनान्स असेल, टॅक्स कलेक्शन होतं, त्याच्यासाठी वास्तुशास्त्र बघितलंच गेलं असेल. पण दक्षिण दिशा प्रॉमिनंटली बघितली, कारण की युद्धाची तयारी दक्षिण दिशाच करू शकते. ती जी एनर्जी असेल ती दक्षिण दिशाच करू शकते. काही आखाडे होते जिथे सराव व्हायचे, म्हणून तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही गडकिल्ल्यावर जा, कंपस लावा, दक्षिण दिशेलाच काही स्पेसिफिक स्थानं असतील किंवा दक्षिण मोकळी असेल. त्याच्यामुळे सूर्याकडून येणारी जी किरणं जी दक्षिणेत स्टोअर झालेली आहेत त्याचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. ऑलवेज एनर्जेटिक. स्वारी करायची आहे म्हणजे आराम असा काही प्रकार नसायचा. आत्ताही जर एखादा व्यक्ती ट्रॅव्हल करत असेल तर तो रात्रीचं ट्रॅव्हल करतो, सकाळी उठतो, म्हणजे हॉटेलमध्ये जातो, आंघोळ करतो आणि त्या बँगलोरला ऑफिसला गेला, पुण्याला गेला, मुंबईला गेला, हैदराबादला गेला. आलं म्हणजे काही असं काही नाही. रिलॅक्सेशन म्हणजे ज्या छावण्या चालायच्या त्या रिलॅक्स होण्यासाठी चालायच्या असं काही नाही, ट्रेडसाठी चालायच्या. आणि तुम्ही स्ट्रिक्टनेस हा तुम्हाला पूर्व आणि दक्षिणेतून येतो. तेव्हाही वाडे किंवा गडकिल्ले हे बांधले गेले असतील तर ते वास्तुशास्त्राप्रमाणेच बांधले गेले. आता ते भग्न झालेत, त्याच्यामुळे आपल्याला खोल्या फाइंड आउट करता येत नाहीत. पण जुने मॅप अजून आहेत, त्याचं निरीक्षण करा. त्याला आवड आहे त्यांनी खरंच निरीक्षण करा. त्यांना माहिती, त्या स्थानावर भेट द्या, तर त्या स्थानाची दाहकता कळेल की इथे राहणं सोपं नाही आहे. बड्या होतो आपण, खाली होतो, इथे राहणं ही दाहकता आहे. ऑलवेज म्हणजे अंगरक्षक पण बेडरूमच्या बाहेर उभे असायचे 24 तास. असंच कोणी म्हणजे राजा कट्यार घेऊनच झोपायचे. आता आपण काय करून झोप, आपण एसी लावून झोपतो, पण ते कट्यार घेऊन शस्त्र घेऊनच झोपायचे, राजा असो वा राणी असो. किती भीती असेल. मग हे जे मॅनेजमेंट आहे हे दक्षिणेतून येतं. मी तुला मगाशी सांगितलं, साऊथ दिल्लीला सगळे पॉवरफुल सेक्रेटरीज बसतात, होम सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी. आलं लक्षात? म्हणून दक्षिण महत्वाची आहे, दक्षिणेला कमी लेखू नये. तर गड किल्ल्यानंतर आपण ज्यावेळी एखाद्या व्हेकेशनवर गेलो
किंवा आजारी असताना आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो तिथे आपण ठरवत नाही की माझा बेड या दिशेला हवा, तिथे असेल तिथेच आपण झोपतो. मग त्या हॉस्पिटल किंवा ज्या ठिकाणी राहतो ते हॉटेल, त्या ठिकाणी वास्तुशास्त्र कसं बघितलं जातं किंवा बघितलं जातं का? हा, काही डॉक्टर आहेत ना ते त्या पद्धतीने अरेंजमेंट करतात, जसं ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी करायचं रूम असते, आलं लक्षात, बिकॉज तिथे प्रयोग होणार आहेत, ऑपरेशन होणार, ऑपरेशन सक्सेसफुल होते पूर्व दिशेला. आम्ही ज्यांचं काम केलेलं आहे त्यांना सांगितलं की ऑपरेशन थिएटर हे पूर्वेलाच ठेवा, ईशान्येला ठेवा, आणि तिथून निघालेल्या व्यक्तीला आग्नेय दिशेला 2-3 दिवस ठेवा, तो लवकर रिकवर होईल. आग्नेय दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे आणि आपल्या शरीरात अग्नी असेल तर आपण ऍक्टिव्ह आहोत. अग्नी मंदावला आपल्याला भूक पण नाही लागत, आई आज भूक नाही लागत, कसं तरी होतंय, हो ना. अग्नितत्व खूप महत्व आहे, रिकव्हरीसाठी पण अग्नितत्व महत्वाचं आहे. अच्छा, एनर्जीसाठी पण. मग अग्नितत्वात ती व्यक्ती असेल, अग्नितत्वात शिजवलेलं आग्नेयचं अन्न आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला एनर्जी मिळते, ती एनर्जी आग्नेयला आहे, ती एनर्जी पूर्वेला आहे. मग त्या व्यक्तीला लवकर रिकवर होण्यासाठी पूर्व आणि आग्नेय दिशेची रूम द्या, उत्तरेची देऊ नका. तो म्हणेल मला जायचं नाही, किंवा तो म्हणेल की आपण आरामात निचपत पडलेलं बरं. पश्चिमेची देऊ नका, नाहीतर त्याला असं वाटेल की चला आणखीन 2 दिवस काढूयात. पश्चिम दिशा ही एंटरटेनमेंटची दिशा आहे, पश्चिम दिशा ही रिकव्हरीची दिशा नाही, पश्चिम दिशा एंटरटेनमेंटची दिशा आहे. लक्षात. भरपूर सिने तारका आहेत, स्टार अँड ऑल. मुंबईला बँड्रा म्हणून एरिया आहे, जुहू म्हणून एरिया आहे, तिकडे समुद्र किनारी त्यांचे घरं आणि बंगले, फ्लॅट्स आहेत. पश्चिमेला बघून ते त्यांची संध्याकाळ पश्चिम दिशेचा प्रभाव आहे, कारण की ते एंटरटेनमेंट कार्याशी संबंधित आहेत. अच्छा, म्हणून ते पश्चिमेला घेऊन चालतायत, किंवा अनायसेनी पश्चिम दिशा त्यांच्या ह्याच्यात आली, मग ते एंटरटेन करतायत. जो चांगला एंटरटेन करतो तो आपल्यासाठी स्टार आहे, जो एंटरटेन करत नाही त्याचा पिक्चर फ्लॉप होतो. म्हणजे लोक बघत नाही तेव्हा फ्लॉप होतो, तो चांगला ऍक्टर नाही असा काही प्रकार नाही. म्हणून तुम्हाला हॉस्पिटल असेल तर पूर्व आणि आग्नेय दिशा असेल तर रिकव्हरी लवकर होईल. आणि काही डॉक्टरांनी, आम्ही स्वतः प्रयोग केलेले आहेत, त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. डॉक्टरचे पेशंटचे नातेवाईक हे फार पॅनिक होतात, त्यांना काही म्हणजे पॅनिक व्हायला काही वाटत नाही, म्हणजे एकदम की हे कसं झालं, तुम्ही हे म्हटलंच नव्हतं, तुम्ही आणखीन कसं करता हे ते. त्या लोकांसाठी आसन व्यवस्था ही उत्तरेला आणि ईशान्येलाच करावी. अच्छा, त्याच्यामुळे ते जरा शांतपणे डॉक्टरांचं ऐकून घेतील. कधी कधी घटना घडतात अख्ख्या महाराष्ट्रात की नातेवाईक पॅनिक होतात, तोडफोड होते, डॉक्टरांबरोबर भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, ते वॉर्ड बॉय बरोबर किंवा रिसेप्शनिस्ट बरोबर पण ते पॅनिक होतात, आलं लक्षात. त्यावेळेला त्यांची उत्तर आणि ईशान्य दिशेला जर का सोय करून दिली, त्यांना बेड टाकून दिले किंवा सोफा टाकून दिला, ते बसतील, तर दे कॅन अंडरस्टँड की हा हे होतंय. किंवा त्यांना जे म्हणायचं ते कूल आणि कामली ते ऐकून पण घेतील आणि बोलतील पण. ओके, हे करावं. आता हॉटेल म्हटलं आपण 2-3 दिवसासाठी वेकेशनला जातो किंवा एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये स्पेसिफिक गोष्ट खायला जातो, तंदुरी, मुगलाई, चायनीज, ऑथेंटिक चायनीज मिळतं इकडे, बरोबर ना. आपण बेत ठरवतो, वाढदिवस आहे आज बाबांचा, आपण हट्ट धरतो, काय तर आज चायनीज खाऊंगा, बरोबर ना. आज आम्हाला मुगलाई खायचं आहे, आज आम्हाला व्हेजमध्ये हेच खायचं आहे, पावभाजी फार फेमस आहे, जातात लोक. आता हॉटेलमध्ये आपण एंटरटेनमेंटसाठी, रिलॅक्सेशनसाठी जातो. हॉटेलमधलं किचन आग्नेयलाच असावं असं काही नाही. अच्छा, घरचं किचन आग्नेयाला असावं, आग्नेयाला नसेल तर ते पूर्वेला असावं, नसेल तर दक्षिणेला तरी असावं. बाकीच्या दिशांमध्ये थोडे दोष आहेत, काही स्त्रियांना दोष लागतात, काही पुरुषांना लागतात, पण हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जिथे जाता तिथे असा काही नियम नाही. ते पश्चिमेला नसावं, कारण पश्चिमेपासून आपण आवभगत करतो लोकांची. या आमच्या घरी जेवायला या, पुरणपोळीचा बेत आपण बोलवतो ना, लोकांना बोलवतो आपण, अरे नाही फॅमिलीला घेऊन या,
आज आमच्याकडे घेऊन या. आपण गणपतीच्या सणात बोलवतो, दिवाळीला बोलवतो, फराळाला या. तर आपण आमंत्रण करतो, मग ती पश्चिम दिशेकडून बघतो. आपल्याला ती डिश चांगली वाटते म्हणून आपण जातो, तर जे रेस्टॉरंट आहे ते आपण पश्चिम या दिशेकडून बघतो. दे वेलकम अस. ते कधी कधी वेलकम ड्रिंक देतात. आलं लक्षात? आपल्याला स्पेसिफिक खायचं असतं चायनीज म्हणून आपण जातो. तर तसं काही नाही आहे की किचन आग्नेयलाच असावं त्यांचं, फक्त त्यांचं किचन पश्चिमेला नसावं. बाकी कुठेही त्यांचं किचन चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे रिसॉर्ट अँड ऑल, तिथे मूळतः पश्चिम आणि उत्तर दिशा बघावी. पश्चिम ही एंटरटेनमेंटची दिशा आहे. जर व्यक्ती तिथे एंटरटेन व्हायला जातो, मुलांबरोबर बायकोबरोबर वेळ घालवायला जातो, एंटरटेन व्हायला जातं, डोंगरावर जातो किंवा समुद्रावर लगत हॉटेल असतील तर एंटरटेन व्हायला जातो, रिलॅक्स व्हायला जातो. पश्चिम दिशा, उत्तर दिशा ही रिलॅक्स करणारी दिशा आहे. एखादी मूवी बघून आलो, रिलॅक्स होतो की नाही? हो. आवडीचा स्टार असेल तर नक्कीच फील होतं ना. बस. काही जण समुद्रावर जाऊन फक्त लाटा ऐकतात, लाट्यांचा आवाज, रिलॅक्स होतात. तलावावर जाऊन बसतात, वॉटर रिलॅक्स होतं. उत्तर दिशा ही रिलॅक्स करते. तिकडे त्यांनी उत्तर आणि पश्चिम दिशेचा डिस्टर्ब करू नये, बस. बाकी काही नाही. ते दोन गोष्टी सांभाळल्या तर तुमचं हॉटेल खरंच चांगलं चालेल. अच्छा. फक्त दरवाजा मुख्य दिशेत असावा हॉटेलचा. आता वास्तूमध्ये आपण बघतो की झाड वगैरे पण आपण ठेवतो. हो. मग कोणतं झाड कुठे कुठे ठेवावं हे पण आहे का लिहिलेलं? तुम्हाला सिंपल सांगतो. पंचांग आणा, पंचांग उघडा, त्याच्यामध्ये अवखडा चक्र म्हणून लिहिलेलं आहे. हां. तुम्हाला 7-8 पानं पलटलीत की तुम्हाला अवखडा चक्र म्हणून वरती टायटल दिसेल. अवखडा चक्रामध्ये राशी, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचे बाकीच्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आराध्य वृक्ष पण लिहिलेला आहे. त्या आराध्य वृक्ष जर पूर्व दिशा आहे तर पूर्व दिशेला 2 राशी येतात. सॉरी, माफ करा, पूर्व दिशेला मेष राशी येते एकच. तिथे आवळा आणि कुंचला असे 2 झाडं लिहिलेली आहेत. ओके. तुमची पूर्व दिशा खराब असेल किंवा तुमच्या बिल्डिंग मध्ये, इमारतीमध्ये तुम्हाला फील होतंय की सिवेजची टाकीच पूर्वेला आली आहे, बिल्डर बांधून देतो, आपण तर नाही करत, तर इकडे आवळा लावा. पूर्व दिशा 10% 15% तरी सुधरेल. अच्छा. तिथे वृक्ष दिलेली आहेत. उत्तर दिशेला वृक्ष दिलेलं आहे पिंपळ. तुमचा बंगलो असेल तर तुमचंच असतं सगळं. तुमची सोसायटी असेल तर कमी जास्त प्रमाणामध्ये त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या माणसांना तो त्रास होतो. पिंपळ वृक्ष लावा. अवखडा चक्रामध्ये व्यवस्थित कोष्टक दिलेलं आहे आणि कुठली राशी कुठल्या दिशेसाठी आहे तेही लिहिलेलं आहे. ओके. एकदम सिंपल. तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरी पंचांग असतं, पलटवा, अवखडा चक्र लिहिलेलं आहे, बरोबर बघा. आणि आजकाल भरपूर लोकांना माहिती आहे की उत्तरेला सिवेज टँक आला तर काय होतो, पूर्वेला आलं तर काय होतं, दक्षिणेला काय असेल, त्याच्यामुळे प्रॉब्लेम कसा होतो, उत्तर दिशेलाच बंगलो आहे आणि दक्षिण मोकळी आहे तर काय होतं. तर अशा वेळेला वेगवेगळी वृक्ष लावून पण तुम्ही 15 ते 20% तरी प्रॉब्लेम नॅचरली काढू शकता. ओके. बघा, नॅचरली प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. पूर्व दिशा नसेल, दोष असेल, पूर्व दिशेला खिडकी काढून तुम्ही पूर्व दिशेचा 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह करता नॅचरली. तुम्हाला बाकी जमिनीच्या आतमध्ये घालायची यंत्र आहेत असं नाही की नाही आहेत, ते प्रभाव करतात, पण जे नॅचरल आहे ते नॅचरल आहे. घरात सुद्धा बॅम्बू ट्री लावायचं म्हणतात. हो. ज्या घरी पूर्व दिशेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी बांबू ट्री लावावा. त्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीने चमचाभर पाणी द्यावं, म्हणजे सगळ्यांचा ग्रोथ होईल. ईश दिशा, पूर्व दिशा ही ग्रोथची दिशा आहे. जर पूर्व दिशेचा प्रॉब्लेम असेल तर ग्रोथ होणार नाही. आग्नेय दिशेचा प्रॉब्लेम असेल तर ग्रोथ होणार नाही. मग ती ग्रोथ बाह्य ठिकाणाहून कशी काढेल, तर बांबू ट्री लावा किंवा अशी जी झाडं लावलेली आहेत ग्रीन कलरची, ग्रीन कलरचा पेंट मारा, ग्रीन वॉलपेपर लावा, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. उत्तर दिशेचे प्रॉब्लेम असतील तर वॉटर बॉडीज येतात बघ,
खळखळणारा झळा वगैरे येतो बघ, मिळतो आपल्याला हो, पटापट, तो ठेवा ना. आणि फिश टँक असेल तर छोटा ठेवा, मोठा नाही ठेवायचा. पाण्याचं घनत्व जास्त आहे ना, वजन जास्त येतं, म्हणजे पाणी वापरा म्हणजे डायरेक्ट लोक मोठा वाला नाही, छोटा, एक छोटासा. आणि यूज स्काय ब्ल्यू और ब्ल्यू कलर. नॉर्थला यूज स्काय ब्ल्यू और ब्ल्यू कलर. तर नॉर्थ तुमची दूषित आहे, कट असेल, दिशा मिळतच नसेल तर यूज ब्ल्यू कलर. पश्चिम दिशा असेल तर यूज व्हाईट कलर. पश्चिम दिशेचा दोष असेल तर ताणतणाव होतात, पटत नाही नवरा बायकोचं, मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही, आई आणि मुलीचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही, पश्चिम दिशेचा प्रॉब्लेममुळे. मला वाटतं मी आत्ताच सांगितलं ना, तर तो फॅमिली फोटो लावा. तर ती बॉन्डिंग पश्चिम दिशेला सांगितले मी, त्याचं कारण आहे. ओके, पश्चिम दिशेला लावा, अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. यूज व्हाईट कलर. त्या फ्रेम जी आहे ती स्टीलची किंवा चांदीची वापरा, मेटलची वापरा. ओके, वुडन वापरू नका, मेटलची वापरा. कारण की पश्चिम आणि वायव्य दिशा ही वायूची दिशा आहे, तर वायूमध्ये मेटल बघितलं जातं, तर म्हणून मेटल वापरा. दुसरा सिंपल उपाय आहे की घर बघताना तरी 2 दिशा तरी मिळतील, तेवढं तरी बघा. आजकाल फार दाटीवाटीने बनवतात, पण जर तुमच्याकडे तेवढे पैसे असतील तर खरं 2 दिशा येतील, तेवढं तरी बघा. शास्त्रात सांगितलेलं आहे. हे झालं आता आपल्या घराचं. आता नवीन जे बिझनेस घेणारे आहेत किंवा नवीन घर आता आपण भरपूर कव्हर केलेलं आहे, पण जे नवीन बिझनेस सुरू करणार आहेत त्यांनी स्वतः नवीन वास्तू बिझनेससाठी घेताना कोणत्या गोष्टी बघाव्यात? कारण प्रत्येक वेळी तज्ज्ञ अवेलेबल नसतात, त्यामुळे काही वेळा स्वतः काही गोष्टी फाइंड आउट करून आपल्याला ठरवावं लागतात. मग त्यावेळी त्यांनी कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या बघितल्याच पाहिजेत? बघा, एक नियम आहे. पहिला तर फाइंड आउट करा की तुमच्या दुकानाचा, ऑफिसचा, घराचा दरवाजा कुठे येतो. मी कसं सांगितलं, मुख्य दिशेला आला पाहिजे. घराच्या आत उभं राहायचं. आजकाल मोबाईलवर पण कंपास आहेत. ओके, जसं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलंय तसा तो कंपास वापरायचा. तुम्हाला घराच्या बाहेर काय दिशा दिसते तीच तुमच्या घराची मुख्य दिशा. ओके, त्या दिशेला तुमचं द्वार आहे. तुम्हाला जे दिसतं तेच द्वार आहे तुमचं. तुम्हाला जर का आग्नेय दिशा दिसत असेल तर तुमचा दरवाजा हा आग्नेय दिशेचा आहे. तुम्हाला जर का 80 डिग्री 90 डिग्री दिसत असेल, 100 डिग्री दिसत असेल तर ती पूर्वेची वास्तू आहे. हे सिंपल वास्तू म्हणजे घर बघताना, ऑफिस बघताना, दुकान बघताना जर आतमध्ये टॉयलेट बाथरूम असतील तर कृपा करून ईशान्येचे घेऊ नका. नाही तर खूप उपाय एक्सटर्नली करावे लागतात. कृपा करून ईशान्येचे घेऊ नका. वास्तू पुरुषाच्या जो पहुडलेला आहे त्याचं शीर जे आहे ते ईशान्येला आहे. जर ईशान्येला टॉयलेट बाथरूम असतील तर त्यावरती सगळ्यांचे टॉयलेट बाथरूम ईशान्येला असतील. जर 4 माळ्याची ऑफिस स्पेस असेल आपण समजू, तर ग्राउंडवाल्याला खूप त्रास होईल कम्पेरेटिव्हली 4थ्या माळ्यावरच्या, कारण की सगळ्यांचं प्रेशर ग्राउंडवाल्यावर येते आणि तिकडूनच कुठेतरी आउटलेट असेल आणि मग त्या टाकीमध्ये जात असेल तर खालच्या वाल्याला त्रास होत असेल. म्हणजे काय डोकं आहे तिकडे, डोकं चालणार नाही. बरोबर, तो आळशी बनेल. आम्ही बघितलेलं आहे की ईशान्येला टॉयलेट बाथरूम असेल, ईशान्य बंद असेल, ईशान्य कट असेल तर लोकांचं डोकं चालत नाही. ते फास्ट मुव्हिंग नसतात. आजचं काम उद्यावर करतो, परवा करतो, राहू देत ना, काय होतंय, जातो मी, आता नाही, आज शनिवार झालाय, रविवारी सुट्टीच असते, सोमवारी बघतो, हे होतं. म्हणून तेवढं तरी बघा की दरवाजा कसा आहे. एक छोटंसं मी तुम्हाला सांगितलं, पूर्व दिशा असेल तर उत्तम आहे. अशा सगळ्याच दिशा चांगल्या आहेत, मला लक्षात. पण तेवढं थोडं बघून बघा. पॅन्ट्री असेल तर तुम्ही बघ, पण ईशान्य दिशेचं टॉयलेट असेल तर थोडासा व्यक्तीला प्रॉब्लेम होतोच. ओके, आपण आज खूप सिरियस क्वेश्चनवरती चर्चा केली. आपल्या पॉडकास्टचा एक स्पेशल सेगमेंट असतो त्यामध्ये आपण विचित्र क्वेश्चन विचारतो. ते विचित्र आहेत कारण ते तसेच असतात क्वेश्चन.
तर आपण फन सेगमेंटला सुरुवात करूया. सिरियसली. तर पहिला प्रश्न आहे, आमचा युट्यूब चॅनल आहे, हा. आपण पॉडकास्ट आता तुम्ही आलेला आहात. येस. आमचे व्ह्यूज वाढवण्यासाठी कोणाला कुठे बसवलं पाहिजे? ही अरेंजमेंट ठीक आहे, ही अरेंजमेंट ठीक आहे. तुम्हाला ज्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत, पश्चिम दिशेला स्टीलच्या फ्रेममध्ये, तुम्ही मेटलच्या फ्रेममध्ये पश्चिमेला त्यांचे फोटो लावा. अच्छा, इझी टास्क. 2 दिवसांनी ही भिंत भरलेली असेल नक्कीच. पुढचा प्रश्न आहे, तुमचं घर जर पूर्ण वास्तूने परफेक्ट असेल हा. पण शेजारचे अगदी चिडचिडे असतील तरी पण फायदा होतो का? फायदा नाही होणार. तुमचं वास्तूने परफेक्ट घर असलं आणि तुम्ही खूप चांगल्या म्हणजे ह्याच्यामध्ये आलेला आहात आणि तुमचा जर का मित्रच टिवळ्या बावळ्या करणारा असेल तर तुम्हाला नाही वाटत की वाण नाही तर गुण लागेल, काहीतरी होईल ना. बस तेच आहे. मला सांगा गंधर्व, तुमची नियम ठरलेले 10 वाजता झोपी जायचं म्हणजे जायचं बस. आणि ते लोक 10 वाजता जर का म्युझिक लावले त्रास तुम्हाला होणार नाही? नक्कीच होणार. त्यांचा एक मुलगा वाटरट आहे, तो त्या तुमची ही भिंत तिथे तो फुटबॉल खेळेल धडाम धुडूम, काय वाटेल तुम्हाला? त्रास होईल ना. आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगचा आपल्याला त्रास किंवा प्रॉफिट काही होतो. घरात तुळस उत्तरेला असेल पण माणसं दक्षिणेला बसून वाद करत असतील तर वास्तूमध्ये कोण जिंकतं? वास्तूमध्ये वास्तूच जिंकते. मी सांगितलं ना, तथास्तु. तुळस ही पूर्व आग्नेयाला असावी, त्याच्यामुळे ती शांतता देते. दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला विष्णूपाशी. तुळस खूप खूप. जर एखाद्या माणसाचं काही काम होत नाहीये, खूप तो हातपाय मारतो आणि बिचारा त्रासात आहे, त्याला सोल्युशनच मिळत नाही, गुरफटलेला आहे, फिरतोय काय मिळत नाही, त्यांनी रोज तुळशीला पाणी घालावं थोडंसं. आपण रात्री झोपलेलो असतो आणि समज कोणीतरी आलंय असं वाटलं तर आपल्याला खटकन जाग येते. हो. तसंच रात्री जर घरात भूत आलं तर वास्तुपुरुष जागा होईल का? नाही. वास्तू तुम्हाला, जर तुम्ही जमिनीशी निगडीत असाल तर वास्तू तुम्हाला हिंट देते. ओके, 100% हिंट देते. तुमच्या घरातले जे सेन्सिटिव्ह व्यक्ती असेल ना, त्या व्यक्तीला थोडस तरी फील येतं आणि ती मग बोलतात लोक, मला थोडस फील झालं होतं, बोलतात लोक. पूर्वी मानव गुहेत राहायचा, म्हणजे कोणत्या दिशेला तोंड करून झोपायचा? गुहेच्या ऑपोजिट दिशेला, पाय त्याच्या दरवाज्यावर होते, पळायला लागेल लगेच म्हणून. जर फ्रीज उत्तर दिशेला असेल तर जेवण थंड राहतं की भविष्य? भविष्य थंड राहतं. कारण की थंड जेवण जेवला तर काय होईल मला सांगा. देवघरात वायफाय राउटर ठेवला तर भक्ती वेगाने पोहोचते का? आता मी खरंच लोकांना बघितलंय की देवारा लावलाय, तिकडे आरती सुरू आहे आणि हे लोक दुसऱ्याच खोलीत बसलेत. मी म्हणाले पाहिजे त्याला पाठ करायला ठेवलंय का? हे चुकीचंच आहे. लोक अक्षरशः देवघराच्या तिकडे ते भजन लावतात आणि बाहेर येऊन बसतात, देवाला पाठ होतील बस. कुंडलीत जर दोष असेल तर दरवाजावर घंटा मोठीच्या मोठी लावावी का? नाही, ती देवळातच असावी, घरात नसावी, बिलकुल नसावी. घंटा काही फरक पडणार नाही पडणार. जर घरात कासव ठेवायचं असेल तर त्याला झोपायला डायरेक्शन लागते का? नाही, घरात लाईव्ह कासव नाही, ते कासव ठेवत नाही, यंत्र. मग त्याला झोपायला डायरेक्शन लागते का? ते फिक्स असतं या. हा सॉलिड प्रश्न होता. जर वास्तू चुकला असेल किंवा आपली वास्तू बरोबर नाहीये तर लग्नात डीजे वाजवायचा की पंडितालाच बोलवायचं? अरे वास्तूचा आणि लग्नाचा काय, लग्न मंडपात तिथे होणार आहे बाबा. आता लग्न आपल्या वरांड्यात होतात का? पहिल्या लोकांच्या दारात मंडप बांधून लग्न व्हायची, आता होतात? नाही होत. जर मुख्य दरवाजा आपण सजवून सुंदर केला पण घरातले लोकच कुरूप असतील तर वास्तूला दोष द्यायचा का? नाही. वास्तू तथाच तू बोलते आणि
गुड एनर्जी म्हणजे लक्ष्मीला बोलवते, अट्रॅक्ट करते, बॅड एनर्जीला नाही सांगते. तर नाही कुरूप बिरूप असं. काही जण म्हणतात की लहानपणी माझं घर दक्षिण दिशेला होतं म्हणून मी उजव्या हाताने लिहित नाही, मी डावर आहे. बरोबर आहे का? असं काहीच नाही. जर वास्तूच्या दोषामुळे माझा ब्रेकअप झाला तर मी वास्तू एक्सपर्टला बोलवायचं की लव गुरुला? दोघांनाही. म्हणजे तू काहीतरी अनरोमॅन्टिक आहे म्हणून तिने सांगितलं लांब राहा माझ्यापासून, आणि वास्तूमध्ये वायव्याने पश्चिम दिशेचा दोष आहे, तो पहिला काढ. कळलं? त्याच्यामुळे तुला परत जवळीक होईल. अच्छा, तिच्याकडे वायव्याचा दोष असेल तर आपण काय करू शकत नाही. लक्षात? मग लव गुरु तुला मदत करेल, काही टिप वगैरे देईल. नाही, वायव्य ही संवादाची दिशा आहे, पश्चिम ही संवादाची दिशा आहे. तर वायव्य आणि पश्चिम नसेल तर मग आई वडील असो, भाऊ बहीण असो, पती पत्नी असो, मुलं वडील आई असेल, संबंध राहत नाहीत. अच्छा. संबंध म्हणजे तणावाचे असतात किंवा फार कमीच बोलतात, जेवढं बोलायचं तेवढंच बोलतात. पण काही घरांमध्ये माहिती आहे सुपर चालू असतं, त्यांची वायव्य इज ओके. पण काही देशांमध्ये वायव्य नसेल ना, कटवीट असेल तर थोडंसं डिस्टन्समध्येच असतं. वायव्यचा दरवाजा असेल ना तर मोठा प्रॉब्लेम होतो. नातेवाईक फसवून जातात, घरचीच माणसं फसवून जातात. तो काहीतरी स्कीम आणतो, पप्पा इथे पैसे टाकले की आपल्याला बिझनेस करायचे असं तसं, आणि ते पैसे वाया जातात. अच्छा. वायव्याचा दरवाजा असेल तर त्यांनी, ज्यांच्या वायव्याचा असेल त्यांनी जरा सावधान राहायचं नातेवाईकांपासून, की पैसे देऊ नका. पैशामुळे तणाव वाढू शकतो. आणि घरची जी व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर सुसंवाद साधा. माझं असं म्हणणं आहे, सुसंवाद सतत. वायव्याचा दरवाजा आहे, वायव्य कट आहे, पश्चिम कट आहे, पश्चिम नाहीच आहे, तर संवाद साधत राहा. हा नॅचरल उपाय आहे. कारण की वायव्याचा दरवाजा तुम्हाला संवाद करू देत नाही. तर मजा आली आज तुमच्या बरोबर बोलून. खूप मला वेगवेगळ्या दिशांना कुठली गोष्ट करावी, काय करू नये, खूप गोष्टी कळल्या वास्तूमधल्या. थँक्यू. नक्कीच पुढच्या वेळी मी ज्यावेळी स्वतःचं घर विकत घेईन तेव्हा नक्कीच या गोष्टी बघेन. पहिला बघ, मग मला बोलव किंवा एखाद्या वास्तू तज्ञाला बोलव. पण पहिला माणसाने स्वतः करत कंपास तरी वापरायला आला पाहिजे. ओके. कंपास तरी वापरायला आला पाहिजे. आणि माझे भरपूर क्लायंट आहेत, त्यांना मी शिकवलंय असा बघा. आणि त्यांना मी टिप देतो की आपल्याला तुमच्यासाठी पूर्व दिशा, आग्नेय दिशाच हवी. तुम्ही जाताय ना बघायला, तर पहिला बघा, असेल तर मी येतो. अच्छा. अदरवाईज ना तुमचा वेळ वाया ना माझा वेळ वाया. बरोबर. प्रत्येक वेळी तज्ञांना बोलवायचीच गरज असते. खरंच. कशाला? हा योग्य वाचन केलं ना तर तुम्हाला योग्य दिशा मिळते. आलं लक्षात? आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच ज्योतिषशास्त्र आणि न्यूमरॉलॉजी या गोष्टींकडे वळूयात. आजच्या भागात आपण इथेच थांबूयात. तुमच्याबरोबर खूप मजा आली. थँक्यू. नक्की भेटूयात परत. धन्यवाद. धन्यवाद.